सध्या महाराष्ट्रामध्ये 10 कार्यरत विमानतळे आहेत. यामधील 3 आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत तर 7 देशांतर्गत विमानतळे आहेत. याचबरोबर राज्यात अजून काही विमानतळांचे काम सुरू आहे, जे पुढील 2-3 वर्षांमध्ये पूर्ण होईल. यानंतर याचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे. आज आपण महाराष्ट्रातील कार्यरत विमानतळांची माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्या क्रमांकावरती आहे मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे विमानतळ भारतामधील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. 82 वर्षांपासून हे विमानतळ कार्यरत आहे. हे विमानतळ एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मालकीचे आहे. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ MIAL कडून चालवले जाते. 1999 पूर्वी या विमानतळाचे नाव शहर असे होते. या विमानतळाच्या टर्मिनलची संख्या 2 एवढी आहे. टर्मिनल 1 ज्याला डोमेस्टिक टर्मिनल असेही म्हणतात, जे देशांतर्गत उड्डाणे हाताळते, आणि टर्मिनल 2 जे आंतरराष्ट्रीय उड्डाणे हाताळते. हे विमानतळ अंधेरी येथे स्थित आहे व 750 हेक्टर जागेमध्ये पसरलेले आहे. या विमानतळावरून दरवर्षी 50 मिलियन लोक प्रवास करतात. दुसऱ्या क्रमांकावरती नागपूरमधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे महाराष्ट्रामधील आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. हे विमानतळ नागपूरपासून 8 किलोमीटर अंतरावरती सोनेगाव येथे आहे. हे विमानतळ सुद्धा एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मालकीचे आहे आणि या विमानतळाला GMR ग्रुपद्वारे चालवले जाते. या विमानतळाला एक टर्मिनल आहे. हे विमानतळ दररोज 8,500 प्रवाशांना हाताळू शकते. याचे बांधकाम 2005 मध्ये सुरू झाले आणि 2008-9 मध्ये पूर्ण करण्यात आले. हे विमानतळ 1917-1918 मध्ये कार्यान्वित करण्यात आले होते आणि 2009 पर्यंत रॉयल मिलिटरी फोर्स नॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटीद्वारे ऑपरेट केले जात होते. हे विमानतळ 1917-18 मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान RFC साठी कार्यान्वित करण्यात आले होते. तिसऱ्या क्रमांकावरती आहे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे महाराष्ट्रातील विमानतळांच्या यादीतले एक महत्त्वाचे विमानतळ आहे. विमानतळ पुणे शहरापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर लोहेगाव येथे आहे. या विमानतळाला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे चालवले जाते. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला 2 टर्मिनल आहेत. हे विमानतळ 25 लाख लोकांना एका वर्षामध्ये हाताळू शकते. 1939 पासून हे विमानतळ कार्यरत आहे. 2023-24 वर्षी या विमानतळाने 9.5 दशलक्ष प्रवासी हाताळले आहेत. ही होती महाराष्ट्रामधील 3 आंतरराष्ट्रीय विमानतळे. आता आपण महाराष्ट्रामधील देशांतर्गत विमानतळे पाहणार आहोत. चौथ्या क्रमांकावरती आहे नाशिक विमानतळ. महाराष्ट्रातील हे विमानतळ अनेक विमान कंपन्यांचे केंद्र आहे. विमानतळ 1964 पासून कार्यरत आहे. सुरुवातीला या विमानतळाचा वापर लष्करी हवाई तळ म्हणून केला जात होता. या विमानतळाला हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे चालवले जाते. हे विमानतळ नाशिकपासून 20 किलोमीटरच्या अंतरावरती ओझर येथे आहे. 5व्या क्रमांकावरती आहे छत्रपती संभाजीनगर विमानतळ. हे विमानतळ 2009 मध्ये नियमित सुरू झाले होते. शहरापासून अंदाजे 6 किलोमीटरच्या अंतरावरती हे विमानतळ आहे. या विमानतळाला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे चालवले जाते. छत्रपती संभाजीनगर विमानतळ हे एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. या विमानतळावरून सेवा देणाऱ्या शहरांमध्ये दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि बेंगळुरू यांचा समावेश होतो. 6व्या क्रमांकावरती आहे कोल्हापूरमधील छत्रपती राजाराम महाराज विमानतळ. हे विमानतळ 1987 पासून कार्यरत आहे. या विमानतळाला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे चालवले जाते. हे विमानतळ कोल्हापूरपासून 9 किलोमीटर उजकाळाईवाडी येथे आहे. हे विमानतळ सध्या बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि तिरुपती यांसारख्या शहरांना विमानसेवा पुरवते. या विमानतळावरती इंडिगो आणि स्टार एअरद्वारे दैनंदिन आणि साप्ताहिक उड्डाणे पुरवली जातात. या विमानतळावरील धावपट्टीची लांबी 2300 मीटर पर्यंत वाढल्यानंतर येत्या काही वर्षात आणखी विमान कंपन्या आणि मार्ग समाविष्ट होतील. 7व्या क्रमांकावरती आहे जळगाव विमानतळ. हे महाराष्ट्रामधील एक देशांतर्गत विमानतळ आहे. शहरापासून 9 किलोमीटरच्या अंतरावरती विमानतळ आहे. जळगाव विमानतळ 2012 पासून कार्यरत आहे. या विमानतळाला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे चालवले जाते. हे विमानतळ 1973 मध्ये बांधले होते. 8व्या क्रमांकावरती आहे सिंधुदुर्ग विमानतळ. सिंधुदुर्ग विमानतळ हे महाराष्ट्रामधील सर्वात नवीन देशांतर्गत विमानतळांपैकी एक आहे. सिंधुदुर्गपासून 31 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या वेल्लोर तालुक्यातील चिपी-परुळे येथे हे विमानतळ आहे. हे विमानतळ 2019 मध्ये सुरू झाले. सिंधुदुर्ग विमानतळ IRB कडून चालवले जाते. 9व्या क्रमांकावरती आहे शिर्डी विमानतळ. शिर्डी विमानतळ हे महाराष्ट्रामधील सर्वात व्यस्त देशांतर्गत विमानतळांपैकी एक आहे. शिर्डीपासून 14 किलोमीटरच्या अंतरावरती काकडे गावात हे विमानतळ आहे.
2017 मध्ये हे विमानतळ सुरू झाले होते. विमानतळ प्रसिद्ध साईबाबा मंदिर आणि शहराच्या आसपास असलेल्या इतर पवित्र स्थळांपासून जवळ आहे. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठी विमानतळाच्या 2500 मीटरच्या धावपट्टीचा विस्तार करण्याची योजना सुरू आहे. या विमानतळाला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे चालवले जाते. 400 हेक्टरमध्ये पसरलेले हे विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या मालकीचे आहे. 10व्या क्रमांकावरती आहे नांदेडमधील श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ. या विमानतळाला नांदेड एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवले जाते. सार्वजनिक बांधकाम विभागाने 1958 मध्ये हे विमानतळ बांधले होते. 2000 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विमानतळाच्या विकासाची आणि देखभालीची जबाबदारी घेतली होती. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी.